अँड वेलकम बॅक. आज मी आली आहे पुण्यातल्या लोकल शॉपिंग डेस्टिनेशनला म्हणजेच तुळशीबागेत. जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग, बजेट शॉपिंग आणि पुण्याची अस्सल व्हाईब अनुभवायची असेल ना, तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी तुमच्यासोबत तुळशीबागेतल्या खूप सुंदर सुंदर वस्तू शेअर करणार आहे. इथे येतात जाणवतंय ना ही गर्दी, हा आवाज, ही एनर्जी. तुळशीबाग म्हणजे फक्त मार्केट नाही, तर ही पुण्याची ओळख आहे. तुळशीबागेत एंट्री केल्याबरोबरच मला हे ब्लाउज दिसले. हे रेडीमेड ब्लाउज आहेत आणि या ब्लाउजची प्राइस स्टार्ट होते 200 रुपयापासून. मग पुढे गेल्यानंतर या छान छान सॅन्डल्स बघितल्या. या सॅन्डल्सची किंमत 100 पासून स्टार्ट होते. जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग वुमेन, तुळशीबाग सगळ्यांसाठी आहे. तर इथे मला सुंदर अशा बांगड्या दिसल्या आणि त्याची फक्त किंमत होती 50 रुपये. तर या बांगड्या काही 2च्या सेट मध्ये होत्या आणि काही 4च्या, पण खूप सुंदर कलेक्शन होतं, तेही फक्त 50 रुपयामध्ये. मला वाटतंय तुळशीबागेतल्या पेक्षा स्वस्त ज्वेलरी कुठेच मिळत नसेल. तर हा बघा किती सुंदर नेकपीस आहे, सोबर, सिंपल आणि खूप छोटासा. आणि याची प्राइस होती 120 रुपीज, जी की मला खूप मस्त वाटली. जर तुम्हाला अशा सुंदर सुंदर वस्तू पाहायच्या असतील ना, तर व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघा. मी या व्हिडिओमध्ये तुळशीबागेतल्या भरपूर सुंदर अशा वस्तू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मग पुढे एका शॉप मध्ये गेल्यानंतर मला या मोतीवाल्या पिन्स दिसल्या आणि ही पिन होती 50 रुपयाला, जी की मला खूप अफोर्डेबल वाटली. या शॉप मध्ये भरपूर प्रकारचे टिकलीचे पॅकेट्स पण अवेलेबल आहेत. तुळशीबागेत शॉपिंग करण्याचे भरपूर फायदे आहेत, ते म्हणजे बजेट फ्रेंडली शॉपिंग आहे, व्हरायटी भरपूर मिळते. म्हणूनच तुळशीबागेमध्ये केव्हाही आलं तरी एवढीच गर्दी मिळते. हे बघा किती सुंदर नथ आहे तिथे आणि याची प्राइस स्टार्ट होते 100 रुपीज पासून. आणि नथ मध्ये भरपूर वेगवेगळ्या डिझाईन्स पण अवेलेबल आहेत. तर या शॉपच्या समोर मला हे नेक पीस दिसले आणि हे बघा किती सुंदर डिझाईन आहे याची. आणि याची प्राइस किती असेल तर फक्त 200 रुपीज. तुळशीबागेत आल्यानंतर ज्वेलरी पाहते वेळेस वेळ कसा जातो समजतच नाही. फक्त बघते म्हणत सुरू केलेली शॉपिंग फुल बॅग घेऊनच संपते. हा बघा, हा पण हार सुंदर होता आणि याची प्राइस होती 100 रुपीज, म्हणजे 100 रुपये फक्त. तुळशीबागेत फक्त एक विजिट केली की सगळ्या फंक्शनची तयारी होते. म्हणजे लग्न असू देत, सण, पूजा, गिफ्टिंग सगळं एकाच जागेवरती मिळून जातं. हे बघा किती सुंदर ज्वेलरी कलेक्शन आहे. हेच जर आपण एखाद्या शॉप मध्ये घ्यायला गेलो ना, तर खूप पैसे द्यावे लागतात आणि एवढी व्हरायटी पण पाहायला मिळत नाही आपल्याला. जर तुम्ही आता तुळशीबागेत येण्यासाठी प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ न स्किप करता लास्ट पर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही थोडी आयडिया येऊन जाईल. या व्हिडिओमध्ये मी फक्त ज्वेलरीज नाही तर तुळशीबागेत मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासोबत एक्सप्लोर करणार आहे. हे बघा, हे मोतीवाले हार फक्त 100 रुपयाला आहेत आणि हे खूप सुंदर दिसतात साडीवरती. आणि ही आहे ऑक्सिडाइज ज्वेलरी, जी बाहेर खूप महाग मिळते. इथे त्यांनी मला याची किंमत सांगितलेली 150 रुपीज. ही पण डिझाईन खूप सुंदर दिसतीये. चला तर मग आता मी तुमच्यासोबत शेअर करते काही रिंग्सचं कलेक्शन. खूप छान छान रिंग्स आहे त्यांच्याकडे. मोती, स्टोन आणि मिररवाल्या पण रिंग्स अवेलेबल आहेत इथे. या रिंग्सची प्राइस वेगवेगळी आहे, म्हणजे 100 रुपीज पासून स्टार्ट होतात या. पण भरपूर व्हरायटी होत्या रिंग्सच्या. हे जे शॉप बघताय त्याच्या समोर एक स्टॉल आहे. त्यांच्याकडे मला हे तोरण दिसले आणि हे तोरण एवढे स्वस्त होते, म्हणजे हे फक्त 120 रुपीजला, म्हणजे 120 रुपयाला मिळतात इथे. आणि इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तोरण अवेलेबल होते. हेच तोरण आपण शॉप मध्ये घ्यायला गेलो ना, तर 400 ते 500च्या रेंज मध्ये देतात. म्हणजे बघा किती मोठा डिफरन्स आहे हा. तर इथे तुलसी व्हरायटीज म्हणून एक शॉप आहे. त्या शॉप मध्ये या बॅग्स होत्या. हे बघा, या बॅग्सचे कलर्स किती छान आहेत, म्हणजे या बॅग आपण साडीवरती घेऊ शकतो. तर या वरती लावलेल्या बॅगची रेंज होती 600 ते 700 आणि खालच्या बॅग्स थोड्या स्वस्त होत्या, पण खूप सुंदर कलेक्शन होतं हे. आणि कलर ऑप्शन्स बघा किती सुंदर आहेत. मग त्याच शॉप मध्ये मला दिसले हे कॅन्डल होल्डर्स. हे बघा, हे आहेत फक्त 35 रुपयाला, म्हणजे किती स्वस्त. हे संक्रांतीसाठी पण छान ऑप्शन आहे, म्हणजे वाण म्हणून देण्यासाठी. मला या बॅगचा कलर खूप जास्त आवडलेला. खूप सुंदर कलर होता आणि डिझाईन पण छान होती याच्यावरती. या अशा टाइपच्या बॅगची प्राइस आहे 300 रुपये. चला आता जाऊया आपण दुसऱ्या एका शॉप मध्ये. त्याचं पण नाव आहे तुलसी व्हरायटीज.
आणि या शॉपमध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत, म्हणजे पितळेच्या वस्तू, गौरी गणपतीसाठीची ज्वेलरी. या शॉपमध्ये अशा टाईपच्या गौरी पण मिळतात. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करू शकता या शॉपला. चला आता बघूया काही पितळेच्या वस्तू. तर ही आहे एक नैवेद्य ठेवण्यासाठी प्लेट, म्हणजे त्यात 2 वाट्या पण आहेत. या प्लेटची प्राइस आहे 125, म्हणजे 125 रुपयामध्ये पितळेची नैवेद्याची प्लेट आहे. इथे भरपूर पितळेच्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्यांच्याकडे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या शॉपला नक्की एकदा व्हिजिट करू शकता. हे बघा पितळेचं पंचपाळ आणि याची किंमत आहे 495 रुपये. याची डिझाईन एकदम युनिक आहे. ही बघा ही छोट्या साईजची वाटी किती क्यूट आहे ना. आपण याला वाण म्हणून पण देऊ शकतो. त्यांच्याकडे खूप छोटे छोटे आणि असे छान डिझाईन वाले पार्ट पण अवेलेबल आहेत. हा छोटासा पार्ट 310 रुपयाला आहे, पण हा खूप हेवी पण होता. हा बघा छोटा क्यूट असा डब्बा आणि हा आहे 65 रुपयाला. आणि या सगळ्या वस्तू प्युअर पितळेपासून बनलेल्या आहेत, म्हणजे हे कोटिंग नाहीये तर प्युअर पितळ आहे. त्यानंतर मला दिसला हा सुंदर असा दिवा. याच्यावरची डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि खूप हेवी पण आहे हा. यात आपण धूप पण लावू शकतो. तुळशी बागेत किती वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात ना, म्हणजे शॉपमध्ये ह्या आपल्याला शोधूनही मिळणार नाहीत. हा बघा हा आहे हळदी कुंकू ठेवण्यासाठीचा करंडा आणि यात भरपूर प्रकारच्या डिझाईन्स पण अवेलेबल होत्या. 100 रुपयाचा एक करंडा आहे हा. मग मला दिसले हे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे खूप व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत. तुळशी बागेत एक शॉप आहे जिथे सगळ्या पूजेच्या वस्तू मिळतात. यांच्याकडे जे देवाचे वस्त्र असतात ना ते पण अवेलेबल आहेत आणि भरपूर व्हरायटी पण आहे. जर तुम्हालाही देवासाठी वस्त्र हवे असतील ना तर इथे भरपूर कलेक्शन आहे. तर यांच्याकडे छान डिझाईन्स मध्ये आणि कलर्स मध्ये वस्त्र अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. आणि याची प्राइस स्टार्ट होते 50 रुपयापासून, जे की मला खूप स्वस्त वाटले. तुळशी बागेच्या सेंटरला गेलो ना की हे मंदिर दिसेल. तर या मंदिरच्या बॅक साइडला ही छोटी छोटी भांडी आहेत, म्हणजे ही मुलांची खेळणी आहेत आणि तीही पितळेपासून बनवलेल्या अशा छोट्या छोट्या क्यूट क्यूट वस्तू आहेत. इथे छोट्या छोट्या अँटिक वस्तू पण अवेलेबल आहेत. हा भांड्यांचा पूर्ण सेट पितळेचा आहे आणि याची प्राइस तुम्ही बघताय 4550 रुपये. त्यात छोटासा एक क्यूट फॅन होता, परत एक सिलेंडर पण आहे. तर चला आता मी तुमच्यासोबत शेअर करते काही संक्रांतीसाठी वाण देण्यासाठी ऑप्शन्स. तर हा जो तुम्ही माझ्या हातामध्ये मोर बघताय, हे हळदी कुंकू ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो आणि याची किंमत तुम्ही बघू शकता 70 रुपये आहे फक्त. संक्रांतीला देण्यासाठी एक छान ऑप्शन वाटतंय मला वाण म्हणून देण्यासाठी. आपण याला घरामध्ये ऍज अ डेकोर पीस म्हणून पण ठेवू शकतो. खूप सुंदर दिसतो हा मोर. मग मला दिसलं यांच्याकडे हे ग्रेटर म्हणजे किसनी. सिंगल ग्रेटर घेतलं तर पर पीस याची प्राइस आहे 30 रुपये आणि जर डझन वर घेतले तर 20 रुपयाला एक पीस पडेल. तर वाण म्हणून हा पण एक मस्त ऑप्शन वाटला मला. अजून पुढे पण मी काही वाण देण्यासाठीचे ऑप्शन्स दाखवणार आहे तुम्हाला, पण त्याआधी आपण या शॉप मधल्या बांगड्या बघूया. खूप सुंदर कलेक्शन होतं यांच्याकडे आणि मेन म्हणजे खूप स्वस्त बांगड्या अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. तर या शॉपचं नाव आहे बॉम्बे कंगन. जर तुम्ही बांगड्या बघत असाल तर एकदा नक्की या शॉपला व्हिजिट द्या. हे बघा किती सुंदर कलेक्शन आहे आणि माझ्या हातात ज्या बांगड्या बघताय त्या फक्त 100 रुपयाला 4 आहेत. चला आता ज्वेलरी सोडून किचन साठीच्या छान छान वस्तू एक्सप्लोर करूया. तर तुळशी बागेतच हे एक न्यू ग्लास सेंटर म्हणून एक शॉप आहे. तर त्यांच्याकडे हे मॅन्युअल चॉपर्स दिसले आणि याची क्वालिटी खरंच खूप मस्त होती. हे छोटे चॉपर आहेत, त्याची प्राइस होती 100 रुपये आणि मोठी जी प्रेस वाले आहेत त्याची होती 200 रुपये. या शॉप मध्ये क्रॉकरी पण अवेलेबल आहे सिरॅमिकची. जर तुम्हाला हवा असेल तर एकदा नक्की चेकआउट करा. या शॉप मध्ये मी ग्लासचे जार पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की मला खूप स्वस्त आणि मस्त वाटले. तर यांच्याकडे माझ्या हातात जो बघताय तो ग्लास जार आहे आणि याची प्राइस आहे फक्त 100 रुपये, जी की मला खूप अफोर्डेबल वाटली. या जारची साईज पण तुम्ही बघू शकता, छान मोठी होती. जर तुम्हाला ग्लास किंवा सिरॅमिकच्या सुंदर छोट्या छोट्या अफोर्डेबल वस्तू हव्या असतील ना तर या शॉपला एकदा नक्की व्हिजिट द्या. कप्स आणि ग्लासचं पण भरपूर कलेक्शन आहे. या शॉप मध्ये सिंगल काचेचे ग्लास असतात ना ते पण अवेलेबल आहेत, म्हणजे आपण 1-2 ग्लास पण घेऊ शकतो आणि लिटरली त्याची प्राइस आहे 30 रुपये 20 रुपये, म्हणजे खूप छान किमती आहेत.
हा जो माझ्या हातामध्ये छोटा क्यूट असा जार बघताय, यात आपण ड्रायफ्रूट स्टोअर करून ठेवू शकतो, म्हणजे डायनिंग टेबलवर हा सुंदर दिसेल. आणि हा फक्त 50 रुपयाला होता. चला तर मग आता आपण नेक्स्ट प्रोडक्ट बघूया. जर तुमच्या घरात कोणाचं लग्न किंवा एंगेजमेंट असेल ना, तर हे बघा, इथे एक छोटासा स्टॉल आहे. त्यांच्याकडे सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत, म्हणजे या रिंग सेरेमनीच्या प्लेट्स. हे बघा किती सुंदर कलेक्शन आहे आणि मला याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप छान वाटलेलं. याची प्राइस होती 400 रुपीज, जी की मला वर्थ वाटलेली. तर चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे काही कुर्ती ज्या फक्त 150 रुपयामध्ये अवेलेबल आहेत इथे. तुळशी बागेमध्ये हे कुर्तीचं कलेक्शन एवढं सुंदर आहे, तेही भरपूर वेगवेगळ्या प्रिंट्स आणि कलर मध्ये अवेलेबल आहेत. प्युअर कॉटन मध्ये या कुर्तीज अवेलेबल आहेत, म्हणजे या शॉर्ट कुर्ती आहेत. आपण याला जीन्स वरती पण घालू शकतो आणि याची प्राइस आहे फक्त 150 रुपीज. तुळशी बागेमध्ये कॉर्ड सेटचे पण कलेक्शन खूप सुंदर आलेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. इथे फक्त 350 रुपयाला प्युअर कॉटन वाले कॉर्ड सेट्स अवेलेबल आहेत. हेच कॉर्ड सेट आपण शॉप मध्ये घ्यायला गेलो ना तर भरपूर महाग मिळतात. तुळशी बागेमध्ये भरपूर शॉप आहेत, तिथे सगळीकडे 150 रुपीज म्हणजे 150 रुपयालाच असे शॉर्ट कुर्तीज आहेत. हे बघा खूप सुंदर कलर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिंट्स आहेत. त्यानंतर मला इथे गाऊन दिसले जे 150 म्हणजे 150 रुपयापासून 250 रुपयापर्यंत अवेलेबल आहेत. म्हणजे सगळंच किती स्वस्त आहे इथे. या शॉपमध्ये संक्रांतीसाठी भरपूर ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. तर तुम्ही पुण्यात असाल आणि अजूनही तुळशी बागेला व्हिजिट केलं नसेल तर मला असं वाटतंय की तुम्ही काहीतरी मिस करताय. इथे खरे लोकल व्हेंडर्स आहेत, त्यांच्याकडनं खरेदी करून आपण लोकल बिझनेसलाही मदत करतो. म्हणजे तुळशी बागेत 100 ते 200 रुपयात इतक्या गोष्टी मिळतात की बॅग उघडते वेळेस स्वतःला सरप्राईज वाटतं. म्हणजे इथे एकाच जागेवरती सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात आपल्याला. आता मी तुमच्यासोबत काही वाण देण्यासाठीचे ऑप्शन्स शेअर करते. तर हे बघा, आपण हे पण देऊ शकतो, म्हणजे हा छोटासा क्यूट सूप आहे आणि त्यात 2 डब्बी आहेत आणि त्यात आपण हळद आणि कुंकू ठेवू शकतो, तेही फक्त 20 रुपयामध्ये. त्यानंतर मला दिसले हे डिस्पेन्सर्स, म्हणजे आपण यात ज्यूस ठेवू शकतो किंवा मग यात डिटॉक्स वॉटर पण स्टोअर करू शकतो. हे डिस्पेन्सर्स ऑनलाईन 2000 पर्यंत मिळतात, पण इथे फक्त 900 रुपये प्राइस आहे याची. इथे तुम्ही हे जे जार बघताय त्याची प्राइस आहे 200 रुपये डझन, म्हणजे मला हे फेअर इनफ वाटले. म्हणजे 200 रुपयामध्ये आपल्याला काचेचे 12 जार मिळतात आणि हा जो जार बघताय छोटा, त्याची पर प्राइस होती 50 रुपये. हे ब्लू वाले थोडे हेवी होते, त्यामुळे हे 280 रुपये डझन होते. तर आता संक्रांत पण जवळच आलेली आहे, तर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतील. पुढे गेल्यानंतर ह्या शॉप मध्ये मला एक खूप सुंदर ड्रेस दिसला. हा ऑरेंज कलरचा जो तुम्ही ड्रेस बघताय, तर या ड्रेसची प्राइस होती 2200 रुपये आणि क्वालिटी ही खूप छान होती. जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर त्या शॉपचं नाव मी दिलेलंच आहे, तुम्ही व्हिजिट करू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.